महात्मा गांधींवर सिनेमा केला होता, तो तुला माहिती आहे? नाही. रिचर्ड ॲटनबरोनी केलेला होता जो सिनेमा, ज्याच्यात महात्मा गांधी असा सिनेमा होता तो, की ज्याच्यात बेन किंग्सलेनी महात्मा गांधींची भूमिका केली होती आणि आपल्या रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबांची भूमिका केली होती. तर आता सिनेमाचाच विषय चाललाय म्हणून मी पुन्हा सिनेमावरच पुढे विचारतो की, आणि आई वडिलांबरोबर चर्चा किंवा हे याच्यावरचाही आपला प्रश्न आहे. तर समजा तू तुझ्या आईबाबांबरोबर एखादा सिनेमा पाहिला आणि तर त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा केली, असं होतं का? आणि असं कोणत्या सिनेमावर काय चर्चा कधी केलेली तुला आठवते का, किंवा असेल तर तसं सांग. अशी चर्चा बरेच वेळा होते. आम्ही आदिपुरुष रिलीज झालेला तो बघायला गेलेलो आणि तेव्हा त्याच्या पिक्चरवरनं खूप वादविवाद चाललेले. पण तेव्हा आमची चर्चा झालेली की तो पिक्चर कुठल्या गोष्टीत खरा किंवा का तो बनवलेला आहे. कारण त्यांनी पिक्चर सुरू होतानाच सांगितलेलं की हा रामायणावरनं, रामायणाच्या कथेतनं प्रोत्साहन घेऊन तयार केलेला चित्रपट आहे. त्यामुळे त्यांनी रामांची जी रामायणात वापरलेली खरी नावं होती, म्हणजे राम किंवा सीता, ती न वापरता दुसरी नावं वापरलेली. मग अशा वेळेस ते आई बाबा आणि मीच झालेलं की मला वाटत होतं की सगळे म्हणतात ते बरोबर आहे, पण त्यांनी मला सांगितलेलं की त्यांनी असं का केलं आहे, कारण त्याच्या मागचं कारण काय आहे, का त्यांनी असा चित्रपट बनवला आहे ते. एक प्रश्न, एक सिच्युएशन मी तुला देतो की तू तबला वादन केलंस. समज आपण असं धरून चालू, हां ग्राह्य धर की तुला तुझी उपजीविका म्हणजे तुझं पूर्ण व्यवसाय हा तुला छंदाचाच व्यवसाय करायचा आहे, म्हणजे तुला तबला वादनच आयुष्यभर करायचं. आणि तुझे पालक आई बाबा म्हणाले की नाही, की पोटा पाण्यासाठी एक व्यवसाय करायचा वेगळा आणि तू छंद म्हणून तुझा तबला वादन तू जोपास. तर अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती जर भविष्यात निर्माण झाली तर तू काय करशील? त्यासाठी मी आधी आई बाबांचं किंवा माझे बाकी नातेवाईक आहेत त्यांचं पण मत घेईन. कारण मी कुठलाच माझा पोटापाण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, कारण माझं पालन पोषण त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना विचारणं. बरोबर. पण तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे पूर्णपणे आणि तुला संगीतच करायचं आहे आयुष्यभर, म्हणजे तेच करायचं आहे तुला. तू म्हणतोयस की मी थोडेसे कमी पैसे मिळाले तर चालतील, पण मी तबला वादनच करणार. आणि घरचे अर्थातच काळजीपोटी म्हणतायत की नाही, हा छंद आहे, याचा व्यवसाय करू नकोस, तू पोटा पाण्यासाठी कुठेतरी नोकरी कर किंवा दुसरा व्यवसाय कर. तर तू ही परिस्थिती कशी हाताळशील? तर सगळ्यात पहिले मी त्यांना माझ्या चष्म्यातून सांगेन की मला, चष्म्यातून नाही, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगेन की मला फक्त तबला वादनच का करायचं आहे, कारण ती माझी आवड आहे. आणि मी त्यांना पटवून देईन की तुम्ही माझी पोटापाण्याची जी काळजी करताय, तर तबल्याचे पण कार्यक्रम असतात, त्यातनं पण पोटापाण्याची आपली सोय होऊ शकते. म्हणजे मी एकाच वेळेस तुमची जी इच्छा आहे की नोकरी करावी, ती मग मी पोटापाण्यासाठी तबला पण वाजवेन आणि माझा छंद जोपासण्यासाठी पण त्याचा वापर मी करू शकतो. क्षितिज, तुला तबला स्वतःला आवडतो का काहीतरी एक आई वडिलांनी सांगितलेलं आहे की नाही हे काहीतरी हे पाहिजे, तू तबल्याच्या क्लासला जा? कारण तू ह्याच्यात मी का सांगतो माहिती आहे, तुझ्याकडे फोन नसेल, टी व्ही नसेल असा एक प्रश्न आहे. त्याच्यात तू लिहिलास की काय करशील, मी झाडांमध्ये फिरायला जाईन वगैरे, असं त्याच्यात तू उत्तर दिलंयस. तबला ही तुझी स्वतःची आवड आहे का आई वडिलांची आवड आहे? नाही, तबला ही माझी स्वतःची आवड आहे, कारण माझी ताई तबला शिकते, त्यामुळे तिने मला खूप व्हिडिओ पाठवलेले झाकीर हुसेनचे, जुगलबंदीचे वगैरे. ते ऐकल्यावर माझी आवड ती तयार झाली की मला पण तबला वाजवायचा आहे, तबला चांगला वाटतो ऐकायला मला. मग मी पुढे शिकत गेलो आणि आता मी शिकतोय. खूप छान, खूप छान. खूप. क्षितिज, मला विचारायचं आहे की जास्त महत्त्व देशील? करिअर आपल्याला पूर्ण आयुष्यभर करायचं असतं, ते पुढे छंदासारखं जोपासायचं असतं. तर त्यामुळे सगळ्यात पहिले मी हा विचार करीन की आता अनेक क्षेत्र आहेत, तर त्यातलं कुठलं क्षेत्र मला सगळ्यात चांगलं जमतं आहे, की त्यात मी सगळ्यात उत्तमपणे काम करू शकेन, मग ते एक क्षेत्र मी पहिलं निवडीन. आणि दुसरं म्हणजे
त्या क्षेत्रात जाण्यासाठी मला कुठल्या गोष्टी लागतील, काय शिकायला लागेल, ह्याचं आधी मी सगळ्यात पहिलं नियोजन करेन. छान. मला लक्षात आलं की तू खूप निसर्गात रमणारा मुलगा आहेस. तर अशा निसर्गासोबतची एखादी तुझी छान आठवण सांग की तुला एखादा असा खूप सुंदर अनुभव आलाय निसर्गासोबत आणि ज्यामुळे तुला हे असं. मी गावाला गेलो, माझं दापोलीजवळ गाव आहे, तेव्हा तिकडे गेल्यावर इथले पहिल्यांदा गेलो मी, 4-5 वर्षांचा असेल तेव्हा. तेव्हा मला जाणवलेलं की घरात बसून आपल्याला जसं वातावरण असतं घरात, जर आपण झाडांमध्ये किंवा जंगलात गेलो तर ते वातावरण खूप सुधारतं. म्हणजे जर आता मानस सायकोलॉजिस्ट आहेत सर, तर कधी कधी असं मला असं वाटतं की जर तुम्हाला खूप राग आला असेल किंवा चिडला असाल तुम्ही आणि तेव्हा जर तुम्ही जंगलात किंवा झाडांमध्ये गेलात तर त्या वातावरणात सडन चेंज होतो आणि कशामुळे माहीत नाही, पण झाडात रमल्यावर किंवा झाडांकडे बघितल्यावर, झाडांना हात लावल्यावर तुमचा राग ऑटोमॅटिकली शांत होतो. खूप खूप छान. टेटवली. हो, माझ्या बाल्कनीत आत्ता प्राजक्ताचं झाड आहे, बाकी पण तुळस आहे, मनी प्लांट आहे, एक निवडुंगाचं झाड आहे, सगळं आहे. नाही, आई आणि मी दोघं लावतो आणि मग दोघं पण कधी मी पाणी घालतो, कधी ती पाणी घालते. जेव्हा मी शाळेत असेल तेव्हा, ती दुकानात असेल तेव्हा मी पाणी घालतो. तर कलेबद्दल आता भरपूर प्रश्न झालेत ॲक्च्युली, पण मला विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कलेचं काय स्थान असलं पाहिजे असं तुला वाटतं, म्हणजे तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? कला म्हणजे अशी एक गोष्ट असते जी प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी असते आणि ती जोपासायला लागते तर ती समोर येते. तर म्हणजे जर तुला राग आला असेल कोणाला किंवा चिडला असेल किंवा कुठली नर्वसनेस असेल तर कला आणि सांगितलं मी निसर्ग, अशा काही मोजक्याच गोष्टी आहेत ज्या रागाला शांत करू शकतात. त्यातली एक कला आहे. तर मी मगाशी जसं सांगितलं की गोष्टी, गाणी, तर ही पण एक कला आहे. गोष्ट लिहिणं, गाणी म्हणणं किंवा नाचणं, या कलांमधून किंवा आता लोककला, लोकगीतं असतात, त्यावरून त्या परिसराची सद्यस्थिती वर्णन केलं जातं त्याचं. मग जर मी गाणं लिहीन किंवा गोष्ट लिहीन तर त्यात मी कुठेतरी माझ्यावर जी परिस्थिती झाली ज्यामुळे मी ही गोष्ट लिहितोय, ती कुठेतरी त्या गोष्टीत शोधायचा आम्ही प्रयत्न करेन. त्यामुळे कला ही तुमचं डेली आयुष्य जे असतं तणावाने भरलेलं, तर कला ही अशी एक गोष्ट आहे जे तो तणाव सहन करायची पण ताकद देते आणि तो कसा घालवायचा हे पण शिकवते. खूप छान. म्हणजे छान. हां, एकीकडे मनाचा विचार आणि एकीकडे करिअरशी रिलेटेड पण कला विचार करू शकतो आपण. थँक्यू. खूप 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 छान. शुभेच्छा तुला. थँक्यू. दरवर्षी गावाला जात जा, फार सुंदर सुंदर गाव आहे तुमचं. हां, पुढचा आपला कॅन्डिडेट आहे आयुष माने. आयुष, आता दुसऱ्या पण कुठच्या तरी स्पर्धेत भाग घेऊन आलेला आहेस ना तू? हो. ओके. तर आपण एक प्रश्न विचारला होता गुगल फॉर्ममध्ये की अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलवर काय बघायला आवडतं किंवा काय, तर त्याच्यावर तू लिहिलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन तुला घ्यायला आवडते वगैरे. तर मला असं विचारायचं आहे की म्हणजे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग आज कारण आपली जी आता आपण जी कॉम्पिटिशन आहे ती अष्टपैलू इंटेलिजन्सवर आहे ना, तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण अष्टपैलू असू शकेल का? आणि किंवा दुसरा प्रश्न की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स याच्यामध्ये काय फरक आहे? सर्वात पहिले मला इथपर्यंत पोहोचण्यात देण्यासाठी धन्यवाद. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याच्याकडे जे फिलिंग्स आहेत, जे इमोशन्स आहेत, जे ह्युमन इंटेलिजन्समध्ये आहेत ते नसतात. हाच मेन फरक आहे. पण ह्युमन इंटेलिजन्समध्ये बघायला गेलं तर त्याच्यात जे क्रिएशन्स असतात तर ते युनिक असतात. पण जे AI क्रिएशन्समध्ये आपण बघितलं तर ते रिपिटेटिव्ह पण असू शकतात, कारण त्यांची जी थिंकिंगची प्रोसेस असते ती त्या सेम स्टेप्सने जात असते.
व्हेरी गुड. म्हणजे मानवी मेंदू आहे तो जास्त सृजनात्मक आहे, जास्त क्रिएटिव्ह आहे, त्याला इमोशन्स आहेत, बरोबर आहे. मग इमोशनल जो भाग आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नाही. खूप छान उत्तर दिलंस तू. त्याला मी एक प्रश्न विचारतो. तू काश्मीरबद्दल याच्यामध्ये लिहिलायस, हो. तर काश्मीरला तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये गेला होतात? आम्ही एप्रिलमध्ये गेलेलो. अच्छा, मग त्या ठिकाणी तुम्ही ट्युलिप गार्डन पाहिली? हो. अच्छा, त्याच्याबद्दल ट्युलिप गार्डनबद्दल सांग. त्या गार्डनचं तुला नाव माहिती आहे का वगैरे? टुलिप गार्डनमध्ये तर अनेक प्रकारचे टुलिप होते. आम्ही ज्यावेळेस गेलेलो त्यावेळेस टुलिप गार्डनचा लास्ट दिवस होता. आम्ही खूप लकी होतो. टुलिप गार्डनमध्ये बघितलं तर तिकडे अनेक प्रकारचे टुलिप्स होते. त्यात कलर्समध्ये डिफरन्स होते. जसे माणसामध्ये आपल्याला विविधता दिसते तशीच टुलिप. ओके. तर का श्रीनगरमध्ये आपल्याकडे इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन म्हणून आहे. ती ट्युलिपचा जो भारतातला सीझन असतो तो साधारणपणे 20 दिवसाचा असतो. एक मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही ट्युलिप गार्डन उघडते. पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिलच्या अतिशय पाहण्यासारखी असते आणि 15 एप्रिलच्या दरम्यान साधारण त्या ट्युलिप असतात ती सर्व कोमेजून जातात त्या ठिकाणी. आणि लोक नेदरलँड्समध्ये हॉलंडच्या जवळ आपल्या ॲम्स्टरडॅमच्या जवळ जातात पाहायला. त्याच तोडीची ही ट्युलिप गार्डन आहे आणि ती आपल्या श्रीनगरमध्ये आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण एक शिस्तीबद्दल प्रश्न विचारला होता, तर मला एक तुला विचारायचं आहे की सतत शिक्षेची भीती असेल समजा, तर त्याचा मुलांच्या पर्सनॅलिटीवर काही परिणाम होऊ शकतो असं तुला वाटतं? समजा त्यांच्यावरती सारखं प्रेशर असेल तर त्यांच्याकडे डिप्रेशन होईल आणि त्याच्यामुळे त्यांचे जे डेव्हलपमेंट असेल माइंडची ती बंद होईल. ते जी थिंकिंग प्रोसेस असते ती त्याची लहान मुलासारखी होईल. आणि समजा ते सोशलमध्ये नाही राहिले तर त्यांची जी थिंकिंग प्रोसेस आहे ती डेव्हलप होणार नाही. एवढंच. खूप छान. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आता काश्मीरचा निघाला आणि तू तिकडे जाऊन आलायस आणि तिकडचं लोकल जीवन अनुभवून आलायस, तर एकंदर तुझा अनुभव काय होता? तिकडच्या लोकांविषयी तू काय सांगशील? तर तुला जाणवलेल्या काही छान गोष्टी तिकडच्या काय सांगशील? तिकडे जे लोक होते ते त्यांच्या कामाविषयी खूप जोडलेले होते. प्रत्येक वेळेस ते कामाविषयीच लक्ष देत होते. पण ते फक्त त्याला पण जास्ती बोलायला गेलं तर ते सुद्धा त्यांच्या ज्या गोष्टी होत्या ते सांगायचे. ते खूप फ्रेंडली होते. पण आपण ऐकतो की काश्मीरमध्ये जे लोक आहेत ते जास्ती डिफरन्शिएट करतात, पण तसं काही नाही आहे. ते सुद्धा इंडियनच आहेत आणि जेवढं आपण त्यांच्या जवळ जाईल ते जास्ती ते आपल्या जवळ येतात. अरे वा, खूप छान. खूप छान, खूप सुंदर. बरं, गुगल फॉर्ममध्ये जो प्रश्न होता सेल्फ डिफेन्सशी संबंधित, बरोबर, तर त्याच्यामध्ये बुलिंगविषयी तू मेन्शन केलं आहेस की जर झालं तर सेल्फ डिफेन्सची कशी आपल्याला मदत होऊ शकते. तर मला सांग की समजा असं काही घडलं शाळेमध्ये, ओके, तुझ्या मित्राबरोबर बुलिंगचा प्रकार घडलेला आहे, तर अशा काय स्टेप्स आहेत त्या तू घेशील? पहिले तर जो माझा मित्र असेल तो असं कधी करणार नाही. पण नाही, तुझ्या ऐक ओके ओके, व्हेरी व्हेरी नाईस. तो असं करणार नाही, खूप छान मित्र आहे तुझा. तर त्याच्या बाबतीत असं घडलं, पण कोणीतरी बुली करणारं दुसरं आहे, तिसरं आहे समज, तर त्यांनी केलेलं आहे बुली, तर काय केलं पाहिजे आपण असं तुला वाटतं? एक मिनिट, मला क्वेश्चन समजला नाही. बुलिंगचा प्रकार आहे तो तुझ्या मित्राच्या बाबतीत घडला इन द सेन्स त्याला कोणीतरी मारलं सपोज, किंवा काहीतरी विचित्र बोललं, असं काहीतरी शाळेत घडलं तुझ्यासमोर, ओके, तर काय स्टेप्स आहेत ज्या तू घेशील त्यावेळेला? पहिले तर आपण जसं बघतो तसे दोघांमध्ये भांडणं असतं की मध्ये एक माणूस जातो आणि ते भांडणं थांबवतो. तसंच मी करेल. पण नंतर मी काय करेल, त्यांना विचारेल का भांडणं झाली आहेत आणि त्याची सॉल्विंग करेल. आणि ते समजा थांबले नाहीत तर लास्ट ऑप्शन एकच, टीचरला बोलवणे. हां, कारण मला हेच मला हेच म्हणायचं होतं की आपल्याला करण्यासारखं त्यावेळेला काय, तर टीचर्सची आपण मदत नेहमीच घेऊ शकतो, कारण ते तिथे सगळं रेग्युलेट करणार आहेत. हो. व्हेरी नाईस. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कुठेतरी एखादा उपयोग केलेला ज्याचा फायदा झाला वगैरे असं तुला काही माहिती आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपण आता बघितलं तर
आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अजून तरी काही जास्ती डेव्हलपमेंट नाही झाली आहे इंडियामध्ये तर नाही झाली आहे पण असं म्हणतात लोक की तिकडे जॉब्स कमी होतील पण जेवढे जॉब्स कमी होतील त्याच्यात दुप्पट ते वाढतील कारण जे AIsला विचारायची जी पद्धत असते ती प्रत्येकाची वेगळी असते तर समजा आपल्याला एक चित्र पाहिजे तर चित्राचं आपण AI सांगितलं गिव्ह मी अ ड्रॉइंग पण तसं आपण येणार नाही पण त्यासाठी जॉब्स लागतील म्हणजे ते काय करतील की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्यांच्या प्रकारे प्रश्न विचारतील ज्या प्रकारे आपण प्रश्न देऊ तेवढ्या उत्तम प्रकारे आपल्याला उत्तर मिळतं जोडून देतो आणि तू सलग उत्तर दे की तुला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आवड आहे आणि मी तुला एक ॲप डेव्हलप करायला सांगितलं तर तू कुठलं ॲप डेव्हलप करशील हां तर पहिली गोष्ट ॲप क्रिएट करायला सांगितली आहे तर ते ॲप जे असेल त्या ॲपमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स असतील तर ते जे असतील ते वेगळे असतील फॉर एक्झाम्पल सोशल त्याचे जे सांगितलं तसं फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा एक कुठला गेम असेल तर त्याच्यात मी जास्तीत जास्त डेव्हलपमेंट म्हणजे आपण आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती चेक केलं तर मोस्टली आपण व्हॉट्सॲप इंस्टाग्राम किंवा ट्विटर वगैरे यूज करतो पण त्याच्या पुढचे जे आपण जे कम्युनिकेशन असतील ते AIने अगोदर झालेत उपलब्ध कारण समजा आता आपण बघतो की आपण माईकने जे आहे म्हणजे आपण ते टच करतो आणि मग आपण ते टाईप होतं पण त्या जागेला समजा आपलं जे बोलतोय ते लिहिलं गेल्यावरती त्याच्या जास्ती प्युरिफाय झालं जास्ती अलंकारिक भाषामध्ये मराठी असेल तर ती अजून अलंकारिक भाषामध्ये आणि जी जास्ती अफेक्ट होईल म्हणजे समजा ती गोष्ट दुसऱ्या समोरच्या माणसाला ती नीट समजेल आणि ती मनाला भावणारी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे त्याचा आत्ता आपल्याकडे जे पूर्वाचल वगैरे जे हे आहेत राज्य आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टर जाणं शक्य नाही एक्सरे वगैरे याच्या सोयी नसतात तर त्या ठिकाणी टाटा ट्रस्टनी आता AIचा उपयोग करून एक्सरेच्या ऐवजी त्यांनी हे सुरुवात केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा छान उपयोग असतो तुम्हाला एखादा जर निबंध लिहायचा आहे 30 ओळी निबंध लिहायचा आहे तो विषय द्या आणि त्याच्यामध्ये लिहा का मला ह्या विषयावरती 30 ओळीचा निबंध लिहून द्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तो निबंध लिहून मिळतो पण हे जे आहे तो छोटा उपयोग आहे हा AIचे जे आहे ते स्टुडंट्स वगैरे एसे वगैरे लिहायला उपयोग करतात पण रिॲलिटीमध्ये त्याचा उपयोग तसा करू नये पण AIची जी युजेस आहे ना आपण AI खूप चांगली गोष्ट आहे पण आपण त्याला वापरायला अजून शिकलो नाही आहेत आपण तेवढे डेव्हलप नाही झालो आहे फक्त मुलांना होमवर्क न करता तर ते जे स्किल्स आहेत स्टडी करण्यामध्ये फॉर एक्झाम्पल लर्न करणे त्या कशा लर्न होऊ शकतात त्या किंवा ते ज्या प्रकारे AI आन्सर देतोय त्या प्रकारे आपण कसं देऊ शकतो त्या गोष्टी आपण शिकू शकतो खूप छान आयुष खूप छान बोललास मस्त एक फक्त विचारायचं आहे कारण त्याच्या फॉर्ममध्ये अजून एक उल्लेख आलेला क्रिकेट विषयी MS धोनी तुझा आवडता कॅप्टन आहे किंवा तो ग्रेट आहे असं तुझं म्हणणं आहे बरोबर तर का तुला काय म्हणजे तू काय ऑब्झर्व केलंयस त्याच्याविषयी किंवा तू स्वतः काय ऐकलंयस त्याच्याविषयी MS धोनी जे आहे त्यांच्यामध्ये पेशन्स खूप आहेत त्यांना परफेक्टली डायरेक्ट करता येतं प्लेयर्सला म्हणजे समजा एकाची कोणाची चूक झाली तर त्यावेळेस ते ॲक्ट नाही करत पण ते ज्यावेळेस ती मॅच संपते त्यावेळेस त्याला ते नीट समजून सांगतात आणि ती पुन्हा त्याची कधी मिस्टेक होत नाहीत आणि मेन म्हणजे म्हणजे MS धोनी ह्यांच्याकडे पेशन्स खूप आहेत आणि त्यांची जी लिडरशिप आहे त्यांची कधी खूप उत्तम आहे ओके व्हेरी गुड छान शुभेच्छा तुला थँक्यू पुढची आपली कॅन्डिडेट आहे अवंती केतकर खूपच सुंदर मगाशी हार्मोनियम तू वाजवलीस आणि एक अवघड गाणं तू त्याच्यावर सादर केलंस त्यामुळे खूप कौतुक तुझं आपण गुगल फॉर्ममध्ये मग स्वसंरक्षण किंवा कराटे वगैरे विषयी प्रश्न विचारला होता तर असं मला विचारायचं आहे की तू स्वतः कधी असं काही शिकण्याचा कधी विचार केला नाहीस का केला होतास का केला नाहीस का आणि समजा म्हणजे
एखाद्या असंच गैरवर्तन करणाऱ्या म्हणजे रॉंग बिहेव करणाऱ्याला रागावून बोलणं किंवा थोबाडीत मारणं किंवा का जुडो कराटेच्या उपयोगाने सामना करणं, याच्यात म्हणजे फरक काय आहे? की एखाद्या बॅड बिहेव करतोय, चुकीचं वागतोय, त्याला डायरेक्ट जाऊन काहीतरी बोललं किंवा थोबाडीत मारलं डायरेक्ट असं करणं किंवा जुडो कराटेच्या उपयोगाने सामना करणं, तर ह्या दोनमध्ये काय फरक? तर तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर म्हणजे एखाद महिन्यापूर्वी समितीचा एक शिबिर होतं आठवड्याभराचं. त्याच्यात सेल्फ डिफेन्स आम्हाला शिकवला गेला. म्हणजे लाठीकाठीचं प्रशिक्षण पण होतं आणि आपल्या ज्या पूर्वा मॅथ्यू आहेत गोल्ड मेडलिस्ट जुडोच्या, तर त्यांच्याकडनंही आम्हाला सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण मिळालं होतं. आणि आत्ताही इवन स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था जी आहे डोंबिवलीतली आपली, त्यांनी ऑर्गनाईज केलेला एक सेल्फ डिफेन्सचा पूर्वा मॅथ्यूंचाच एक शिबिर आहे दर शनिवारी 8 शनिवार, तर त्याला पण मी जाते. आणि जो दुसरा प्रश्न विचारला होता तुम्ही की एखाद्याने काही गैरवर्तन केलं तर त्याला डायरेक्ट रागाने थोबाडीत मारणं आणि जुडो कराटेने त्याचा सामना करणं, ह्याच्यात काय फरक आहे? तर मग असं जर आपण एखाद्याला रागाने थोबाडीत मारायला गेलो पण आपल्याला आपलं सेल्फ डिफेन्सचं काही येतच नाही आहे, तर मग आपल्यावरच ते उलटू शकतं. म्हणजे तो ऑफेंड होऊ शकतो माणूस जर खूप असा तऱ्हेवाईक असेल तर, आणि मग तो आपल्यावरच काहीतरी काउंटर ॲक्शन करू शकतो. पण त्याउलट आपल्याला जर जुडो कराटे येत असेल आणि त्याच्याने आपण त्याचा सामना केला तर मग आपण नीट उत्तर देऊ शकतो त्यांनी जे आपल्याला ऑफेंड केलं त्याला. खूप छान, खूप छान. अभ्यासावर व्यतिरिक्त मोबाईलवर काय बघायला आवडतं असा एक आपला प्रश्न होता. त्याच्यात तू म्हणजे अननोन फॅक्ट्स म्हणजे हिस्ट्रीमधले काय अननोन फॅक्ट्स किंवा हे बघायला आवडतात असं लिहिलं आहे. तर मला असं विचारायचं आहे की हिस्ट्रीमधनं किंवा इतिहासातून म्हणजे आपण म्हणजे त्यातला इतिहासात अनेक व्यक्तींचे काही पराक्रम किंवा असं सगळं त्याच्यात सांगितलेलं असतं, तर ते फक्त वाचून आपण थक्क व्हायचं असतं का त्याच्यातनं काही काय आपण शिकू शकतो इतिहासातनं? हां, म्हणजे आता मी जसं सांगितलं आहे, जसं लिहिलं होतं की इतिहासातल्या अननोन गोष्टी मला वाचायला आवडतात, ऐकायला आवडतात. तर बेसिकली म्हणजे मुख्य म्हणजे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यांच्याबद्दलची पुस्तकं वाचते, लेख वाचते किंवा ऐकते भाषणं वगैरे. तर मग त्यांच्या उदाहरणावरनं आपण काही प्रेरणा घेऊ शकतो किंवा एखाद्या सिच्युएशनला त्यांनी कसं रिॲक्ट केलं तर त्याच्यावरनं आपण प्रेरणा घेऊन हे करू शकतो किंवा ते एक्झाम्पलनी आपण लीड करू शकतो असं. आणि इतिहासातनं आपण काय शिकायचं असतं असं मला तुला? हां, म्हणजे इतिहासात त्यावेळी ज्या चुका झाल्या होत्या काही आपल्याकडनं की काही रॉंग डिसिजन्स घेण्यात आले, तर मग त्याच्यावरनं आपण शहाणं होऊन पुढे आपण ती चूक परत करायला नाही पाहिजे. म्हणजे त्याच्यावरनं आपण एक्झाम्पल घेऊन वेगळा निर्णय घेतला पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला धांडोळा घेता येऊ शकतो, त्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने शिकता येऊ शकतं. म्हणजे की शिवाजी महाराजांचं फक्त अफजल खानवर शाहिस्ते खानाची बोटं मोडली हे याच्यातनं पराक्रम दिसतोच, पण त्यांचं जे लीडरशिप आहे किंवा त्यांचं जे युद्ध कौशल्य आहे, त्यांचं जे काय म्हणतो मॅनेजमेंट स्किल्स आहेत ते पण शिकण्यासारखे असतात. आपण विचारायचं काय? तू तुझ्या फॉर्ममध्ये एक सुधा मूर्तींची हे लिहिलेस, ती जरा सांग ना थोडक्यामध्ये एकदम. गोष्ट तो इन्सिडेंट रिलेट केला तो ना, तर सुधा मूर्तींची एक पुस्तक होतं, तर त्याच्यातली गोष्ट आहे ही फादर्स रीडिंग क्लासेस नावाची. तर मग हा इन्सिडेंट त्याच्यात जी गोष्ट होती ती मी माझ्या आयुष्याची एकदम रिलेट केली की त्या गोष्टीत काय होतं, एक मुलगी असते तर तिचं आणि तिच्या आईचं बरेच वेळा भांडण व्हायचं काही कारणावरनं. तर मग ते भांडण जेव्हा होत असायचं, चाललेलं असायचं, तेव्हाच नेमकं तिच्या बाबांचा चष्मा हरवायचा आणि ते तिला तो शोधायला बोलवायचे. म्हणजे आता त्या चष्मा हरवलेला नसायचा ना खरं तर, पण ते भांडण टळण्यासाठी ते काहीतरी शोधलेला त्यांनी उपाय होता. तर तसंच मी पण हे रिलेट करते की माझा बाबा पण काहीतरी वेगळा विषय काढतो किंवा काहीतरी असंच शोधायला सांगतो मला किंवा आणि म्हणजे माझं आणि आईचं बरेच वेळा भांडण होतं, तर ते टाळायला बाबा असं करतो. सो असं मी रिलेट केलं.
कोणत्या असं माझ्या बाबाला अरे होते तर तू आमचं नातं म्हणजे असं एक फ्रेंडली आहे, पण असं धाकही आहे थोडा, पण अगदी असं मी माझे विचार त्याच्यासमोर असे फ्रीली मांडू शकते. म्हणजे त्याच्या समोर बोलायला मला काही भीती वाटत नाही, किंवा मला जे मनात वाटतंय ते मी त्याला सांगू शकते. सो असं आमचं एक फ्रेंडली नातं आहे. किंवा मी एक काही अशी थोडी सॅड असेल किंवा तर मग तो मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो, की मला काही काही जोक सांगतो किंवा असं कशा तरी पद्धतीने मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग वातावरण पुन्हा हसत खेळत होतं. पण मग जेव्हा चर्चा करता तुम्ही समजा एखाद्या विषयावर किंवा तर तेव्हा समजा काही त्यांचे बाबाचे किंवा आईचे काही मुद्दे पटले नाहीत, तर मग तुला काय वाटतं? हां, तर मला समजा त्यांचा एखादा मुद्दा पटला नाही आणि माझं काही वेगळं मत असेल त्या विषयावर, तर मी त्यांना सांगते की माझं मत जस्टिफाय करते, नुसतंच मत सांगत नाही. म्हणजे आपण जे काही सांगतोय त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे ना. तर मग ते मी त्यांना सांगते की मला का असं वाटतंय. म्हणजे त्यांचं अगदीच चुकीचं असेल असं नाही, मी त्यांचं पण म्हणणं ऐकून घेईन आणि त्याच्यावर माझं पण म्हणणं जे मत असेल ते सांगीन, आणि मग आम्ही ते डिस्कस करून पुढे हे करू. याच्याशी संबंधित प्रश्न आहे माझा, की आपण बऱ्याच विषयांवर घरी बोलतो, पण असे कोणते विषय आहेत का जे अवघड जातात घरी बोलायला, तर ते कोणते, आणि तू प्रयत्न केलास का त्याच्यावर बोलायचा? किंवा अजून त्याला एक प्रश्न, की तू म्हणालीस की आईशी कधी कधी वाद होतात, तर ते कुठल्या विषयावरनं होतात? पहिला प्रश्न म्हणजे आता आमच्या घरात असं हसतं खेळतं फ्रेंडली वातावरण असतं, त्यामुळे कोणता विषय असं बोलायला मला अवघड जात नाही किंवा मी घाबरत नाही माझी मतं मांडायला, माझ्या घरच्यांसमोर तरी नक्कीच. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर म्हणजे आईची आणि माझी भांडण होतात की मी कधी कधी वेळेवर उठत नाही, किंवा वस्तू माझी आयत्या वेळेला कुठेतरी आत्ता ती हवी आहे, लगेच हवी आहे, इमर्जन्सी आहे आणि ती सापडत नाही आहे, तर मग आई चिडते माझ्यावर की काय तुला ती गोष्ट त्या जागेवर ठेवायला काय होतं वगैरे असं. अगदीच नॉर्मल आहे. पण हे म्हणजे अजून आम्ही इतके मोठे झालो तरी बोलतात आणि आम्ही पण ठीक आहे. आणि आपण एक शिस्तीबद्दल प्रश्न विचारला होता, तर शिस्त आपल्या जीवनात का आवश्यक आहे असं तुला वाटतं? शिस्तीमुळे आपल्याला एक वळण लागतं. म्हणजे एखाद्या बाबतीत काही विचार करायचा असेल तर मग आपण त्या विचाराला चॅनलाइज करू शकतो प्रॉपरली, जर आपल्याला आपल्या वागण्यात किंवा ह्याच्यात शिस्त असेल तर. आणि म्हणजे आपण जर शिस्तबद्ध असू तर मग आपल्याला, आत्ता मी जसं उदाहरण दिलं तसं, की आईने मला एखाद्या गोष्टीवरनं ओरडलं की ही वस्तू जागेवर तुला ठेवायला काय होतं, तर मग ती जर माझी वस्तू मी जागेवर ठेवली, जर मी शिस्तबद्ध राहिले, तर मग ती आमचं भांडणही टळेल आणि जो शोधाशोध करण्याचा वेळ असतो तोही हे होणार नाही. त्यामुळे अशी शिस्त आपल्याला हे करते. किंवा आमची शाळा तर शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर म्हणजे मी एका स्कॉलरशिपच्या एक्झामला गेले होते आत्ता फेब्रुवारीमध्ये, तर मग तिकडे आमच्या शाळेतल्या मुलांचं आणि बाकीच्या शाळेच्या मुलांचं वागण्यात मला खूप फरक दिसला. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं अशी व्यवस्थित शिस्तीत वागत होती, पण बाकीच्या शाळांची मुलं, नो ऑफेन्स, पण बाकीच्या शाळांच्या मुलांमध्ये मला वागणुकीत थोडा फरक दिसला. आणि असं ठीक आहे. तुला आत्तापर्यंत आठवणीत राहिलेल्या एक किस्सा आम्हाला एका महिन्यामध्ये सांग. त्यामध्ये कुठली 4 भावना तुला देते, त्यापैकी तुला लक्षात राहिलेला आणि आजही तो प्रसंग आठवला तुला त्याच तीव्रतेच्या भावना जवळपास जागृत होतात. आनंद, भय, दुःख किंवा क्रोध या 4 इमोशन्स पैकी, भावनांपैकी कुठल्या प्रसंगात ही एक्स्ट्रीम तू अनुभवलेली होती? ओके, असा कुठला प्रसंग आठवत होता की अतीव आनंद झाला होता, खूप वाईट वाटलं होतं, प्रचंड भ्यायलेली होतीस आणि प्रचंड राग आला होता कोणाचा तरी? या 4 पैकी तुला जे सांगावं किंवा तो प्रसंग आत्ता लगेच आठवेल
ओके. आता या 4 भावना ज्या तुम्ही म्हणाल्यात, तर मग त्यापैकी एखादी एक्स्ट्रीम वाटली असं ह्या प्रसंगात नाही आहे, पण त्या 4 भावना मला जाणवल्या काही कमी जास्त प्रमाणात. तो प्रसंग मी सांगते. आत्ता मागच्या ऑगस्टमध्ये मला वाटतं इंटरस्कूल कॉम्पिटिशन होती. त्याच्यात मी डान्समध्ये कथ्थकमध्ये भाग घेतला होता. तर मग मला अपेक्षा होती की मला प्राईज मिळेल, पण मला नाही मिळालं. तर मग तेव्हा मी थोडी डिसअपॉइंट झाले होते. मग मला स्वतःचाच राग आला की आपण कुठेतरी कमी पडलो आहे, आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली आहे. तर ह्याचा मला राग आला. किंवा माझ्या परफॉर्मन्सच्या आधी बाकीच्यांचा परफॉर्मन्स खूप छान झाला होता, म्हणजे काही काही जणीचा खूप छान झाला होता. तर मग मला भीती पण वाटत होती की आपलं आता कसं होईल, म्हणजे आपण यांना ओव्हरशॅडो तर नाही होणार ना आपण. तर ह्याची भीती वाटत होती. जेव्हा रिझल्ट्स डिक्लेअर झाले तेव्हा मला स्वतःचा रागही आला की आपण कमी पडलो आहे कुठेतरी. पण त्याच्यानंतर माझ्या आईनी किंवा माझ्या आजीनी वगैरे मला समजावलं की म्हणजे ठीक आहे, तू एक्सपिरियन्स एक मिळाला आहे, त्यामुळे त्या एक्सपिरियन्स मिळाल्याचं एक कुठेतरी थोडंसं सॅटिस्फॅक्शन पण होतं. खूप जास्त नाही, म्हणजे प्राईज मिळालं नमुळे खूप जास्त नाही, पण थोडंसं होतं सॅटिस्फॅक्शन. नाही, पण ती स्वतःलाच दोष देते, परीक्षकांना दोष देत नाही, हे महत्वाचं आहे. हे बाकीच्याही स्पर्धकांनी लक्षात ठेवा. कारण ही वन डे मॅच आहे, तुमचा परफॉर्मन्स आजच चांगलाच होईल असं काही नाही याच्यावरती. तर त्यामुळे वन डे मॅच आहे किंवा 2020 हे लक्षात ठेवा. आज मला जर मिळालं नाही तर म्हणजे मला अगदी खूप मी स्वतःवर चिडणार नाही किंवा असं हे होणार नाही. कारण काय, मला हे जी मी अष्टपैलू होती कॉन्टेस्ट आपली, ती खूप आवडली. म्हणजे ती प्रत्येक दुसऱ्या कॉन्टेस्टपेक्षा वेगळी होती. म्हणजे आपल्याला आपले सोशल व्ह्यूज ग्रुप डिस्कशनमधनं हे करायला मिळाले, किंवा आपल्याला जे काय वाटतं, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त जे आपलं ज्ञान आहे ते टेस्ट केलं गेलं ह्याच्यामधनं. त्यामुळे मला आनंदच होईल की म्हणजे एवढ्या इथपर्यंत तर मी पोचली आहे, मला माझे मतं मांडायला मिळत आहेत. तर मग मला फार दुःख नाही होणार, पण थोडं होईल. सगळ्या भावना मिक्स असलेला तू प्रसंग सांगितला. 4ही भावना, आणि एक भावना म्हटली होती, पण तू 4ही आणि त्याच्यात 5वं समाधानही तू त्याच्यात ऍड करून टाकलंस. खूप छान. शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्यू. पुढची कॅन्डिडेट आहे ईश्वरी चौगुले. तुझाही मगाचा परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू. आपण त्याच्यात गुगल फॉर्ममध्ये एक प्रश्न विचारला होता की मोबाईलवर तुम्हाला काय बघायला आवडतं वगैरे. त्याच्यात तू लिहिलं होतं की तुला फार्मिंग रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडतात. तर मग ही फार्मिंगमध्ये तुला अशी आवड कशी काय निर्माण झाली, किंवा पुढे काही तुला शेती विषयात ॲग्रिकल्चरमध्ये वगैरे काही संशोधन किंवा काय तिथे शिकायला काय आवडेल का? हो, तर मी लहानपणापासूनच डे केअरमध्ये जाते आणि तिथे ज्या काही आजूबाजूच्या सगळ्या ज्या वर्कर्स आहेत, म्हणजे ज्या मावश्या आहेत, त्यांनी एक दिवशी म्हणजे असं मिरचीचं झाड लावायचं ठरवलेलं. तर त्यात मी पण होते, त्यांना सपोर्ट करत होते, मी त्यांना हेल्प करत होते. सो ओव्हरऑलच ती प्रोसेस मला खूप आवडलेली. आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनंतर जेव्हा ते मिरचीचं झाड आलं तेव्हा असा एक वेगळाच आनंद वाटला, म्हणजे इतकं सॅटिस्फॅक्शन वाटलं ना. त्यानंतर मी विचार केला की हे जर मी सतत करत राहिले तर मी माझ्या मनाला किती सॅटिस्फाय करू शकते, मला केवढा हॅपीनेस मिळू शकतो. सो आय थिंक तो एक स्टार्टिंग पॉईंट होता जिथून मी फार्मिंगमध्ये इंटरेस्ट घेतला. मग जेव्हा मी अजून ऑनलाईन सर्च केलं, सगळीकडे बघितलं, तेव्हा कळलं की फार्मिंग एक टाईप ऑफ आर्ट आहे, त्यात खूप मजा येते आणि ॲक्च्युली ते नेचरला पण खूप हेल्प करतं. ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ते केलं पाहिजे. सो मला तिथे वाटलं की मी फार्मिंग करू शकते आणि मी अजून मग इंटरेस्ट घेतला आणि मी अजून बघायला लागले त्याच्यात. पण तू प्रत्यक्ष शेतात अशी गेलेली आहेस का, म्हणजे असं शेतात जाऊन तिथे ॲक्च्युअल शेती म्हणजे कशी ती करतात किंवा काय, हे तू बघितलंयस का? हो, बघितलंय. कारण की आमची जी शाळा आहे ती एकदम अशी इंडस्ट्रियल एरियाच्या खूप लांब आहे, एकदम अशी गावात आहे, जे फक्त अशा विंडोच्या बाहेर बघितलं तरी शेती दिसते. मग आमची अशी जी बिल्डिंग आहे ती अशी थोडी उंच आहे, सो खालतून पूर्ण तो पॅटर्न दिसतो की ते कशी फार्मिंग करतात. ऑल्सो आमच्या कधी कधी फील्ड ट्रिप्स असतात, स्कूल ऑर्गनाईज करते. सो तिथे जाऊन आम्हाला बघता येतं काय वेगळे टेक्निक्स वापरतात, कुठल्या आता नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, प्रोडक्ट्स येत आहेत.
ऑल्सो किती एफर्ट्स लागतात इन जनरल फार्मिंग करायला. ठीक आहे. आपला एक सिनेमाशी रिलेटेड एक प्रश्न होता, तर त्याच्यावरनं एक विचारायचं आहे की कुठचाही सिनेमा बघितला की तू त्याचा कसा ॲनालिसिस करते? म्हणजे युजली मी सिनेमा खूप कमी बघते, पण एखाद्या वेळी जर कोइन्सिडेंटली मी एखादा सिनेमा बघितला तर ॲनलाइज करायचं झालं तर मोस्टली सिनेमाज मी असे बघते ज्यामुळे जास्त मॉरल आणि एथिक्स असतील किंवा इन्फॉर्मेटिव्ह सिनेमाज असतील. तर मग ओव्हरऑल जो एक सिनेमा बघून झाल्यावरती मी ॲनलाइज करते की त्यात कुठली गोष्ट शिकण्यासारखी आहे. तो म्हणजे एखादा सपोज हिस्टॉरिकल इव्हेंटवरती तो बेस्ड होता, तर मग मी ॲनलाइज करते, मी डिसाईड करते की किती ग्रेटफुल व्हायचं त्या लोकांबद्दल ज्यांनी हे सगळं केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मिलिटरी याच्यावरती बेस्ड होता, तर मग तिथे एक ग्रेटफुलनेस वाटतं. त्यानंतर मग त्याच्याबद्दल एक नॉलेज येतं, सो ते नॉलेज डोक्यात ठेवायचं एवढं मी लक्षात ठेवते. त्याच्याबद्दल आपल्या डोक्यात असं एक रिमेंबरन्स असेल असं मी लक्षात ठेवते. फार्मिंग करणं आणि नृत्य करणं यापैकी तुला अधिक काय, तुझा कल कशाकडे झुकतो? आणि तुला असं वाटतं का की फार्मिंग करणं आणि नृत्य करणं या थेरपी पण असू शकतात? हो, नक्की. कशा? म्हणजे आता फार्मिंगबद्दल बोलायचं गेलं तर मी आधी जसं म्हटलं की ते फक्त एक मिरचीचं झाड मी लावलं आहे हे बघितलं तर इतका आनंद झाला, इतकं छान वाटलं. तर नक्कीच फार्मिंग एक थेरपी असूच शकते, पण ॲक्च्युली फार्मिंगमध्ये खूप जास्त एफर्ट्स लागतात, तेवढे पेशन्स पण ठेवायला लागतात. वेरेज जेव्हा आपण खूप मिक्स्ड फिलिंग्समध्ये असतो ना, तर डान्स आय थिंक एक बेटर ऑप्शन आहे. आणि डान्स मी लहानपणापासून करत आले आहे. म्हणजे क्लासिकल डान्समध्ये मी हल्लीच इंटरेस्ट घेतला, आधी मी वेस्टर्न डान्स करायचे. पण आय थिंक डान्स एक खूप मेजर मीडियम आहे ज्यातून आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, खूप पॉवरफुल मीडियम आहे. ऑल्सो जर फार्मिंग आणि डान्समध्ये चूज करायचं असेल तर मी नक्कीच डान्स चूज करेन, कारण की आय थिंक फार्मिंगमध्ये मी अजून एक्सप्लोअर केलं पाहिजे. मी अजून पूर्णपणे एक्सप्लोअर केलं नाही आहे किंवा एक्सपिरियन्स केलं नाही आहे. वेरॅज डान्स आता माझा चालू आहे. अजूनपर्यंत आय थिंक मी फार्मिंगच्या जेवढ्या क्लोज जाऊ शकली नाही आहे, तेवढं ॲक्सेसिबल नाही आहे ते माझ्यासाठी. वेरॅज डान्स आहे, सो डान्स मला करंटली खूप हेल्प करतं आहे, सो डान्स हे मी चूज करेन. तू चेस ही तुझी आवड आहे असं लिहिलेलं आहेस आणि तुला मोकळ्या वेळात चेस खेळायला आवडतं. तर चेस ची आवड कशी लागली आणि त्यातून काय शिकलीस? म्हणजे चेसमधल्या काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये पण वापरता येऊ शकतात का? तर त्याबद्दल तुझी मतं मला ऐकायची आहेत. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तसा, कारण चेस मी लहानपणापासून खेळत आली आहे. आधी अशी काही खास आवड नव्हती, पण मला आई म्हणाली ट्राय करून बघ, सो मी केलं, त्यात एनरोल केलं. पण त्यानंतर चेस बघायला गेलं ना तर एक असा गेम आहे ज्यामध्ये एक्सप्लोअर करणं म्हणजे अनलिमिटेड एक्सप्लोरेशन असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्ही बघाल तर जे कोण चेस मास्टर्स आहेत त्यांचे नेमलेले असे टॅक्टिक्स आहेत, तसं त्यात खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आणि चेसचं बेनिफिट म्हणजे की आता जो कोण चेस प्लेअर असेल ना त्यामध्ये ॲनलायझिंग पॉवर खूप असते, कॅल्क्युलेशन स्ट्रेंथ खूप असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक मुद्द्याला ॲनलाइज करता येतं माणसांना. ऑल्सो डिसिजन मेकिंग स्किल खूप इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये म्हणजे ओव्हरऑलच. आणि पर्सनली जर बोलायला गेलं तर चेसमधून मी एक गोष्ट शिकली जी म्हणजे कन्सिस्टन्सी. आय थिंक कन्सिस्टन्सी इज मस्ट इन लाईफ, कारण की चेसमध्ये एखाद दिवस जरी मी प्रॅक्टिस स्किप केली ना तर दुसऱ्या दिवशी लगेच तो इफेक्ट दिसून येतो. तर तसं कन्सिस्टन्सी हा एक मेजर मी शिकले त्याच्यामधून, की चेसने मला कन्सिस्टन्सी कशी सस्टेन ठेवायची हे शिकवलं लाईफमध्ये, असं मला वाटतं. खूप छान उत्तर दिलंस तू. आणि मगाशी जे डान्स थेरपीबद्दल म्हटलं तर तशी डान्स थेरपी खरोखर असते. म्हणजे आमच्या इथेच आमच्या ज्या फिनिक्स जो डे केअर सेंटर आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या रुग्णांसाठी ती डान्स थेरपी वापरतो. किंवा आताच ह्या शनिवारी म्हणजे मेंटल हेल्थ वीक जो सुरू होतो आहे परवा 3 तारखेपासून 7 तारखेला आम्ही सगळ्या सिनियर सिटीजनसाठी पण एक डान्स थेरपी ग्रुप सुरू करतो आहोत. तर ते डान्स थेरपीविषयी तू जे आताच रिकाम्या वेळेत चेस खेळायला तर त्याच्यात तू आणखीनही म्हटलं की तुला ड्रीमिंग करायला आवडतं. हां, तर अशी ड्रीम्स म्हणजे खरी होतात का? आणि तर किंवा मग ती स्वप्न पुरी करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं?
सो ज्या क्वेश्चनचा मी आन्सर दिला त्यामध्ये ड्रीमिंग हे मी ह्या कंटेक्स्टने म्हटलं आहे की जेव्हा मी माझ्याकडे काही अवेलेबल आहे, रिकामा वेळ आहे, तर मग मी विचार करू शकते की अजून म्हणजे वर्ल्डमध्ये खूप काही एक्सप्लोअर करण्यासारखं, सो त्यात अजून काय काय घडू शकतं. आणि इमॅजिन करायचं झालं तर मी एक म्हणजे आता माझा गोल आहे सपोज की मला असं असं बनायचं आहे, तर मग मी ड्रीम करते की एक्झॅक्टली मला माझी लाईफ कशी हवी आहे, त्यात कशी लोकं हवी आहेत, त्यात काय सराउंडिंग हवं आहे, कसं लाईफस्टाईल हवं आहे, किंवा ते करण्यासाठी मग काय काय अजून करायला लागणार आहे, हे मी एक पाथ ड्रीम करते जेणेकरून मला अजून इझी होतं आणि मी अजून डिटरमाइंड राहते की मला करायचं आहे. ऑल्सो मी हे लक्षात ठेवते की जे काही मी करते म्हणजे जो गोल मी ड्रीम करते तो मी माझ्या पॅशनसाठी करते. आणि आय थिंक पॅशनमध्ये खूप मोठी पॉवर आहे, इट्स लाईक सुपर पॉवर. कारण की पॅशन असेल तर काही होऊ शकतं, टॅलेंट नसलं तरी चालेल पण पॅशन हवं. कारण की पॅशन म्हणजे सगळंच आलं ऑलमोस्ट त्याच्यामध्ये, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि ओव्हरऑल सगळे स्किल्स. मला असं वाटतं. मला डान्सविषयी तुला प्रश्न विचारायचा आहे. तू लहानपणापासून करतीयेस आणि वेस्टर्न पण एक्सप्लोअर केलेलं आहेस तू, बरोबर? तर असे कुठले इतर डान्स फॉर्म्स तुला माहिती आहेत? म्हणजे भारतीय तर माहिती असतीलच, पण इतर कुठले कुठले डान्स फॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल तू काही सांगू शकतेस का? हो, म्हणजे इतकं काही डीप नॉलेज नाही आहे मला, पण आमच्या स्कूलमध्ये असं कधी कधी होतं म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी. म्हणजे आमचे जे सर आहेत ते असं एखाद्या वेस्टर्न सॉन्गवरती आम्हाला कधीच शिकवत नाहीत. ते असं कधी कोळी डान्स घेतात, कधी भांगडा घेतात, कधी गरबा घेतात. पण आउट ऑफ इंडिया विचार करायचं झालं तर आम्हाला असा मध्ये एक साल्साचा वर्कशॉप होता, त्यात आम्ही एक्सपिरियन्स केलेलं. असे खूप वेगवेगळे डान्स फॉर्मचे वर्कशॉप असतात, पण कुठलाही असा क्लोजली एक्सपिरियन्स केला नाही आहे किंवा प्रत्येक डान्स फॉर्ममध्ये जी ब्युटी असते ती त्या एंडपर्यंत मी अजून पोहोचली नाही आहे. खूप छान उत्तर दिलीस, शुभेच्छा तुला. आपण हे सगळे आम्ही सगळे जजेस ज्या गुगल फॉर्मच्या प्रश्नांवरनं या मुलांना प्रश्न विचारतो आहोत, तर ते सगळे प्रश्न हे आमच्या सगळ्या या काउन्सिलरच्या किंवा सायकॉलॉजिस्टच्या टीमनी खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या एफर्ट्सला आपण टाळ्यांनी दाद देऊया. कारण हे प्रश्न तयार करणं, त्यानंतर पहिल्या राऊंडचे प्रश्न सगळे 8 इंटेलिजन्सवर तयार करणं ही फार कठीण गोष्ट होती आणि ते सगळं काम त्यांनी केलेलं आहे. पुढचा कॅन्डिडेट आहे प्रथमेश शिंदे. मगाशी खूप छान पोवाडा तू सादर केलास. तर तो पोवाडा होता पराक्रमावर, त्याच्यावर लढाईवर आधारित असा तो होता. आणि आपला पहिला प्रश्न हा म्हणजे स्वसंरक्षण किंवा त्याच्याविषयीच्या प्रकारांवर शिकवले जावेत का, तर त्याच्यात तू म्हटलंयस की असं हे शिकवल्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी होईल असं तू त्याच्यात म्हटलं की ते क्राईमचा रेट कमी होईल. तर असं का वाटतं तुला, म्हणजे ते शिकवल्यामुळे क्राईमचा रेट कसा काय कमी होऊ शकतो? जसं की आपण आजकाल बघतो बरेच क्राईम होतात, जसं की चोरी किंवा असं मारामारी वगैरे असे क्राईम होतात, तर बऱ्याच जणांचे बळी जातात. तर आपण जर कराटे वगैरे ते संरक्षणासाठी आपण जे शिकलो, तर समजा कोणीतरी क्राईम करणारा माणूस चोरी करायला आपल्याकडे आला, पण आपल्याला टेक्निक्स माहिती आहेत की आपण त्याच्यापासून कसा आपला बचाव करू शकतो, आपल्या वस्तूंचा, आपल्या स्वतःचा, तर मग त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्याचबरोबर म्हणजे संरक्षण केलं आहे आपण स्वतःचं, तर मग तो जो क्राईम करणारा माणूस आहे त्याला पण कळेल की क्राईम करणं इज नॉट अन ऑप्शन नाव, अँड ही विल डेव्हलप हिज स्किल्स. म्हणजे तो सुधारायला सुरू करेल आणि त्यामुळे त्याचं पुढे जाऊन कदाचित भारताच्या डेव्हलपमेंटसाठी पण होऊ शकतं, म्हणजे आपण सांगू शकत नाही. हां, म्हणजे जसं आपण बोलतो एकतामध्ये पॉवर आहे, म्हणजे ताकद आहे, तसंच म्हणजे सगळ्यांनी जर त्याला हे केलं तर मग तो नक्कीच सुधारेल, निश्चितच. हां हां. तर
पोवाडा तू सादर केलास आणि त्याच्यामध्ये पराक्रम होता, वीररस होता आणि तुझा आवाज पण त्याच्यासाठी एकदम छान आहे. तर समजा मी तुला सांगितलं की तुला आत्ता समाजात असे काही विषय घेऊन पोवाडे सादर करायचे आहेत, तर तू कुठले विषय निवडशील? तसे विषय बघायला गेले तर खूप सारेच आहेत. आपण निवडणं म्हणजे खूप सारे ह्याच्यातून एखादा निवडणं म्हणजे फार अवघड असतं. तर मी स्त्री संरक्षण किंवा स्त्री शक्ती हा जो विषय आहे तो निवडायचा म्हणजे हे करेल. आज आपण म्हणजे शिवाजी महाराज जे होते ते स्त्री शक्तीला खूप आदर द्यायचे. जेव्हा ते दुसऱ्या म्हणजे प्रांतावर अटॅक करायचे तेव्हा तिकडल्या स्त्रिया जे असायचे, तिकडले टेम्पल्स म्हणजे स्त्रिया ते सगळे असायचे, त्यांना कधी हे नाही करायचे, त्यांना त्रास नाही द्यायचे. त्यांचा हेतू फार चांगला होता. तसं आज आपण जगात बघतो फार प्रॉब्लेम्स आपल्या जगात आहेत. बरेच लोक अजून त्याच अंधश्रद्धांमध्ये तल्लीन आहेत. त्यांना ते पुढचं जग म्हणजे डेव्हलप करण्यासाठी वाटतच नाही. तर मी पोवाड्यामधून असं म्हणजे करू शकतो की त्या लोकांना जे समजायला पाहिजे त्यांच्यापर्यंत माझी भावना पोचली पाहिजे. त्या भावनेसाठी मी एक वे शोधेल त्या पोवाड्यातून दाखवण्यासाठी, आणि ती भावना पोचली तर चांगलंच आहे. म्हणजे बरं, पोवाडा गाणं की स्वसंरक्षणार्थ काही शिकणं, यात तू काय निवडशील हा एक मुद्दा. आणि स्वसंरक्षणासाठी शिकवली जाणारी तंत्र ही फक्त तंत्र असतात की त्याच्यामध्ये आर्टिस्टिक व्हॅल्यू पण असते असं तुला वाटतं? म्हणजे त्या कला म्हणूनही असू शकतात असा विचार तू करू शकतोस, करतोस का? आणि कला जर ती असेल कुठलीही स्वसंरक्षणासाठीची तंत्र ही फक्त तंत्र नसून, टेक्निक्स नसून, ही एक आर्ट आहे, ही एक कला आहे, त्याच्यात एक सौंदर्य आहे असेल तर तू त्याच्याकडे कसं बघतोस? पहिला प्रश्न म्हणजे एकदा रिपीट करा. कला म्हणजे पोवाडा लिहिणं, पोवाडा सादर करणं हे तू निवडशील की स्वसंरक्षणासाठी काही तंत्र शिकणं तू निवडशील? हा एक मुद्दा, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुला कळला? तर स्वसंरक्षण म्हणजे मी स्वतःसाठी जे रक्षण करण्यासाठी काय शिकायचं आहे हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पोवाडा. तर पोवाड्यामधून वेगवेगळ्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोचवेल. समाज जागृती, रिव्हॉल्युशन आणू शकतो आपण पोवाड्यामधून. असे बरेच हे ज्याने आपण रिव्हॉल्युशन आणू शकतो. तर जर माझा हेतू असा आहे की आपलं जे देश आहे, आपण म्हणतो की आपला देश महागुरू बनतोय, या गोष्टीत महागुरू बनतोय, पण आपण आपल्या लेवलला बघतो की इकडे गरिबी एवढी झाली आहे, तिकडे हे एवढं झालं आहे, क्राईम्स वाढत आहेत. तर पोवाड्यामधून मला त्याच्यात जे बेस्ट सांगता येईल ते मी ट्राय करेन. आणि दुसरा प्रश्न की स्वसंरक्षण यातले तंत्र, ते टेक्निक्स म्हणजे आपण स्वतः याच्यामध्ये वापरू शकतो, कला आहे का त्याच्यात? तर मग जसं की एक एक्झाम्पल आहे की जे होते एक म्हणजे कलाकार असतात त्यात ते म्हणजे मायकल जॅक्सन जसं की ते 40 डिग्री म्हणजे असे बँड होऊ शकत होते. ते नंतर ते वेगवेगळे जुडो स्किल्स, एक हे नाव आठवत नाही मला, ते वेगवेगळे जुडो स्किल्स म्हणजे त्यांना येतात. तर ते त्यांनी संरक्षणासाठी पण शिकले, पण त्यांची कला झाली, ते फेमस पण झाले आणि ते दुसऱ्यांना पण शिकू शकत होते. त्यामुळे खूप त्याचा फायदा झाला. बरोबर. अशी काही भारतीय तुला नावं माहिती आहेत का की ज्या मार्शल आर्ट्स आहेत आणि ज्या कला पण आहेत? अशी काही अंदाज कधी ऐकली आहेस का किंवा काही माहिती आहे का तुला त्याबद्दल? नाही, त्याबद्दल हां, एक छाऊ नावाचा एक नृत्य प्रकार आहे जो आपल्यामध्ये स्वतंत्रपणे एक मार्शल आर्टही आहे आणि ती एक कला पण आहे, ते नृत्य प्रकार पण आहे. आणि दक्षिणेकडचं कलरीपयट्टू नावाचा एक कला प्रकार आहे की जो मार्शल आर्ट स्वसंरक्षणासाठी सुद्धा तो वापरला जातो, शिकवला जातो आणि ती एक सुंदर कला पण आहे. तर हे भारतीय आहे. थँक्यू. माझा प्रश्न ह्यालाच धरून होता की तू आत्ता देशाबद्दल म्हणत होतास की बऱ्याच गोष्टीमध्ये आपला देश सुधारणा करतोय किंवा पुढे चाललाय, पण अशाही अनेक गोष्टी आहेत, गरिबी आहे, अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत. तर अशा कुठल्या 2 ते 3 गोष्टी आहेत देशामधल्या ज्या तुला बदलायला आवडतील आणि त्याच्यासाठी तू काय करशील? पहिली गोष्ट तर देश आपला UPI वगैरे आपण ऑनलाईन पद्धत जे व्यवहार करतो त्याच्यामध्ये पुढे गेला आहे, महागुरू बनला आहे.
तर आता आपण आपल्या देशात बघतो की एखादा दुकानात गेला एक माणूस, चुकून त्यांनी जास्त पैसे दिले दुकानदाराला, तर तो दुकानदार रिटर्न नाही करणार. त्याला माहीत असेल तरी तो रिटर्न नाही करणार. तर ही जी मानसिकता आहे, म्हणजे ही एक सवय आहे, ती काढली पाहिजे. आणि दुसरी म्हणजे गरिबी. आता आपण बघून इथे गेलं बाहेर तर बरेच लोक जे आपले शूर आहेत, म्हणजे त्यांच्याकडे पॉवर आहे, ते काम करू शकतात, तरी पण ते उगाचच म्हणजे असं दाखवतात की आम्हाला हे द्या असं. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की लहान लहान मुलांना पळवलं जातं आणि मग त्यांना भीक मागायला लावतात आणि ट्रेनमध्ये हे करायला लावतात. तर ते थांबवलं गेलं पाहिजे. तर मग त्या मुलांना शिकवून त्यांना चांगली हेल्थ देऊन सस्टेनेबल ह्युमन डेव्हलपमेंट करून आपण देशाला पुढे नेऊ शकतो. म्हणजे मी रिव्हॉल्युशन आणणं हे माझे एक उपजीविका म्हणून ठेवेल. जसं की म्हणजे काहीतरी म्हणजे रिव्होल्युशन आणणं ही मी माझी उपजीविका ठेवेन म्हणजे समाजात मदत करणं. म्हणजे समजा मला काहीतरी मोठवून करायचं आहे, पण मला समाजात बदल आणायचे आहेत, तर मग मला त्या जे माझं डेली लाईफ आहे त्याच्यासोबत समाजात मी काय करू शकतो ह्याचा विचार करेल, समाजाला मदत करेल. मग त्याच्यामध्ये मी समजा आता एक अंधश्रद्धा आहे, तर मी कुठल्या तरी याने ती घालवायचा प्रयत्न करेल आणि त्यातलं रिव्हॉल्युशन आणेल. म्हणजे लोकांच्या मनात एक रिव्हॉल्युशन येईल, वेगळा बदल होईल, ते करायचा प्रयत्न करेल मोठं होऊन. ओके, खूप छान. मी एक विचारू, तू स्कूल चेंज केलेलंस का मध्ये फर्स्ट स्टँडर्डला? कारण त्याचा अनुभव तू मेन्शन केलेला आहेस त्याच्यामध्ये की स्कूल चेंज केलं आणि नंतर मग तुझ्याकडे लक्ष नाही दिलं गेलं वगैरे. तर अशी मुलं जेव्हा स्कूल चेंज करून येतात आपल्या इथे, तर त्यांच्यासाठी तू काय वेगळं करू शकशील? तर माझ्या स्कूलमध्ये मागच्या वर्षीच एक नवीन मुलगा आलेला. आधी ॲकॅडमिक्सचे 1-2 एक्झाम झाले आणि तो आलेला. तर असं व्हायचं की तो एकदम वीक होता आणि कधी बोलणारा नव्हता, एकटा बसायचा. असे बरेच मुलं येतात, म्हणजे जे बाकीचे मित्र असतात एकमेकांसोबत मित्र असतात, पण तो मुलगा एक वेगळा पडतो. त्याच्या मानसिकरित्या म्हणजे त्याला खूप विचित्र वाटतं आणि त्याला अभ्यासात मन होत नाही, मग असे प्रॉब्लेम्स होतात. तर मग मी त्या स्वतः मुलाला त्याच्यासोबत बसायचो. मी टीचरला सांगितलेलं की मला त्याच्यासोबत बसायचा प्लेस चेंज केलं आणि मग मी त्याच्यातले नवीन म्हणजे त्याच्यातले गुण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. नंतर मला असं कळलं की तो खूप चांगला रनिंग करायचा आणि मग त्याला मी PT एक्झाममध्ये वगैरे त्याला सरांना सांगितलं की याला पण सिलेक्ट करा DSOसाठी असं. आपण एक टीमवर्क किंवा याच्याबद्दल प्रश्न विचारला होता, त्याच्यात तू म्हटलं होतं की तुला फ्रँक करायला आवडेल किंवा ट्रूथ आहे ते सगळं सांगायला आवडेल. तर समजा तुझा एखादा मित्र आहे की त्याची एखादी सवय किंवा एखादा विचार तुला आवडत नाही आहे आणि तू ते त्याला सांगितलं स्पष्ट की तुझं हे काय जे काय वागतोय किंवा जे काय तू करतोयस ते मला आवडत नाही आहे किंवा आणि त्यांनी मग मैत्री तोडली, तर मग तसं म्हणजे जर एखादा मुलगा म्हणजे असं स्पोर्ट्सचं एक्झाम्पल घेतलं, स्पोर्ट्समध्ये चांगला खेळतो एकदम म्हणजे नीट सगळं करतो आहे, पण त्याला दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यायचं जमत नाही आहे, तो म्हणजे स्वतःला मोठा समजतो आहे असं वगैरे, तर मी त्याला बोलेलच तसं की तू असं करायला नाही पाहिजे. कधी कधी दुसरे पण पुढे येऊ शकतात, त्यांना तू हेल्प केली पाहिजे. जर त्यांनी मैत्री तोडली तर मग मी थोडे दिवस तसंच चालू देईल. हळूहळू त्याला स्वतःलाच कळेल की त्याचं काय चुकतं आहे, काय बरोबर आहे. जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा त्याचे विचार करायची क्षमता जास्त वाढते आणि तो तसं विचार करून त्याला समजेल म्हणजे काय होतं. गुड. शिक्षा न करता एखाद्याचं वागणं सुधारता येतं का रे? कसं? तसं म्हणजे शिक्षा न करता एखाद्याचं वागणं सुधारू शकतो. आता प्रत्येक माणूस काहीतरी करतो याच्यामागे एक परफेक्ट कारण असतं. आता जर एक मी हे पाहिलेलं इन्सिडेंट की एक माणूस एका माणसाच्या घरी चोरी करायला येतो. तो जो माणूसच्या घरी आलेला असतो तो खूप अमीर असतो, म्हणजे तर त्याच्याकडे जेव्हा तो चोरी करत असतो तेव्हा ते पकडलं जातं. मग त्याचे जे घरातले सगळे असतात चोरी करणाऱ्याला बोलतात तू ह्याला पकडायला जेलमध्ये जाऊया, पोलीसकडे देऊया. पण जो तो माणूस असतो त्या घराचा मालक, तो त्याला विचारतो फ्रँकली की तुझी चोरी करण्याची रिझन काय.
मग त्याला सगळं नीट विचारतो, त्याला असं हे नाही फोर्स नाही करत. तर तो चोरी करणारा म्हणतो की त्याची जी वाईफ आहे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या मुलं नाही आहेत त्याला कोणी. तर मग त्याची फॅमिली त्याच्यावर प्रेशर टाकते, त्याला जॉब भेटत नाही असं. मग तर तो जो म्हणजे त्या घराचा मालक असं त्याला समजतं आणि मग तो त्याला पैसे देतो आणि मग तो चोरी करणं सोडून देतो आणि त्याला जॉबला म्हणजे लावतो. असं खूप छान उदाहरणातून तू उत्तर दिलंस. खूप छान. शुभेच्छा तुला. पुढचा कॅन्डिडेट आहे ऋग्वेद आंबडेकर. छान अभिवाचन केलंस मगाशी तू. आता एक प्रश्न आहे, आपण स्वसंरक्षणावर वगैरे विचारला होता. त्याच्यात तू म्हटलं होतंस की कराटे वगैरे इन्क्लूड केल्यामुळे स्टडी टाइम कमी होईल, तर असं का तुला वाटतं? मला वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे सगळं, कराटे, सेल्फ डिफेन्स, पण ते स्कूलमध्ये आपण PT पिरियडमध्ये आणतोय, तर त्याच्यामुळे स्टडी टाईम कमी नाही झाला पाहिजे. कारण स्कूलमध्ये जाण्याचं फर्स्ट रिझन आहे स्टडी. कराटेचे वगैरे बाकी क्लासेस पण असू शकतात, इंडिव्हिज्युअल क्लासेस, तर स्कूल टाईममध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं आहे, तर अशा पद्धतीने केलं पाहिजे की स्टडी टाईम नाही कमी होणार. ऋग्वेद, तुला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे? असं मी खूप विचार नाही केला आहे, पण माझ्या बाबांचा बिझनेस आहे, तो मी मोस्टली मी त्यासाठीच तुला हा प्रश्न विचारला की म्हणजे त्याला बाबांचा काय बिझनेस आहे हे तुला माहिती आहे का? बाबांचा काय आहे, आईचा काय आहे हे तुला माहिती आहे का बिझनेस? त्याच्याबद्दल थोडक्यात सांग आम्हाला. बाबांचा बिझनेस आहे केमिकल जे असतं आपलं हेअर कलर किंवा ते जे त्यातले केमिकल जे असतं ते मॅन्युफॅक्चर करतात बाबा. आणि आईचा पण बिझनेस आहे रेडी टू कुक असे फूड प्रॉडक्ट्सचा बिझनेस. ओके. त्याच्या आईचं धनश्री प्रॉडक्ट्स आहेत आणि वडिलांचा जो बिझनेस आहे हेअर डायच्यासाठी जी केमिकल्स लागतात ती गोदरेजला वगैरे ते सप्लाय करतात. आजोबांच्यापासून जो त्यांचा बिझनेस आहे. पण तुला असं वाटतं की म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये का तुला काहीतरी एखादा आर्टिस्ट व्हायचं आहे किंवा लेखक व्हायचा, आर्टिस्ट व्हायचा आहे? अजून लहान आहेस तू, पण म्हणजे असं काही मनात विचार येतात का? नाही, मला वाटतं की म्हणजे आता आजोबांनी ते सुरू केलं आहे बिझनेस, बाबांनी चालवलं आहे, तर मी पण ते चालवलं पाहिजे, म्हणजे ते चालू राहील आणि मला वाटतं की केलं पाहिजे. एक सईच्या वडिलांचं, राजीव तांबे, त्यांचं एक वाक्य होतं की ते ज्या वेळेला लहान मुलांच्यासाठी खेळणी घ्यायला वडील खेळण्यांच्या दुकानामध्ये जातात, तर त्यावेळेला वडील सर्वप्रथम आपल्या ज्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा असतात त्या पुऱ्या करून घेतात. ते मुलाला काहीतरी दुसरंच खेळणं पाहिजे असतं, पण ते वडील सांगतात नाही, ते झांज वाजवणारं जे माकड आहे ते घे, कारण त्याला त्याच्या वडिलांनी ते नाही सांगितलेलं असतं ह्याच्यावरती. तर तू अजून लहान आहेस ह्याच्यावरती, पण म्हणजे हा तू जो काय व्हायचा आहे तो म्हणजे तुलाही तुझी काय व्हायचं आहे ते ह्याच्यासाठी तुला स्वातंत्र्य मिळेल त्याची मला खात्री आहे. तर आता तू म्हणालास मी तुला पुढे बिझनेस चालवायचा आहे, करायचा आहे, मी तुला टीमवर्क, मी तुला तिथे टीम असेल, बिझनेसमध्ये तुमच्या टीम असेल, ऑलरेडी ती टीम सेट झालेली असेल, हां, तर आता ती तुझ्या बाबांनी डेव्हलप केलेली टीम असेल आणि आता त्याच्यात तू तिथे चालवायला गेलास आणि मग तुझे त्या टीममधली लोक तुझं ऐकत नाही आहेत, तर मग तू काय करशील? पहिले तर मी कारण जाणून घेईन की का ते माझं ऐकत नाही आहेत, इथे माझं काही चुकतं आहे का त्यांना सांगण्यात. तर जर नसेल चुकत तर त्यांना मी समजावून सांगेन की माझं काय म्हणणं आहे आणि ते ऐकतील असं मी बघेन. पण तिथे तू त्यांचा बॉस असशील ना, आणि मग तू तुझ्या चुका मान्य केल्यास आणि त्यांना वाटलं की अरे हा म्हणजे बॉस काही म्हणजे ऐकून घेतोय काही आपलं, आणि मग ते कसंही वागायला लागले तर?
नाही असं नाही होऊ देणार मी, कारण प्रत्येक गोष्टीवर मी एक तर विचार करीन की मी बरोबर करतोय ना, आणि नसीन करत तर मी ऑफकोर्स ते सुधारीन, पण जर बरोबर करत असेन तर त्यांना समजावून सांग